लागताय. काश तुम्ही लोक टेस्ट करू शकले असते. महाराष्ट्रीयन आणि खानदेशी लोकांसाठी 4-5 दिवसापासून आय वॉज क्रेविंग. Hi guys, I am Samiksha and welcome to my YouTube channel Samiksha Talks and welcome to a work from home vlog. As you can see, I am working. So जरा फटाफट काम करू. 2 hours later. मला काही टास्क असाइंड आहेत ते मी फटाफट पहिले कंप्लीट करते आणि बिकॉज मी एकटी आहे घरी मला कुकिंग करायची इच्छा नाही. सो लेट्स ऑर्डर ऑल्सो. सो जोपर्यंत मी माझी कामं आटोपेल फर्स्ट हाफचे तोपर्यंत माझी ऑर्डर येईल. आय एम क्रेविंग साऊथ इंडियन सो लेट्स ऑर्डर फूड. A few moments later. गाईज खूप सारं कन्फ्युजन होतं की मी का ऑर्डर करू. मोस्ट ऑफ द टाइम मला ऑर्डर करायच्या वेळेस एक प्रॉब्लेम काय होतं माहिती का, जे आय जस्ट फील व्हेरी कसं अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. एक्सप्लेन करू माहित नाही, पण जेव्हा गरम गरम फूड ते प्लास्टिक कंटेनर्स मध्ये टाकून घरी येतं ना मला खूप खराब वाटतं. कारण लहानपणापासून आईने आम्हाला त्या गोष्टीपासून दूर ठेवलं आणि नेहमी सांगितलंय की गरम गरम वस्तू प्लास्टिक मध्ये टाकायच्या नाही, तशा खायच्या नाही, बिकॉज त्याच्यामध्ये प्लास्टिकचे खूप सारे टॉक्सिन्स रिलीज होतात. आणि जेव्हा पण मी झोमॅटो उघडते आणि ऑर्डर करायला जाते मला हाच प्रॉब्लेम येतो. मला आवडत नाही की हे गोष्ट प्लास्टिकमध्ये येईल. सो मला डोसा जरी खायचा असेल तरी त्याचं ते सांबार जे येते प्लास्टिक गरम गरम प्लास्टिक कंटेनरमध्ये येतं. सो मला इच्छा नाही होते काही ऑर्डर करायची अँड दॅट इज वाय आय मोस्टली प्रेफर डायनिंग इन. आय थिंक मी आता पोहेच बनवेल. सो लेट्स मेक पोहा. महाराष्ट्रीयन आणि खानदेशी लोकांसाठी पोहा कॅन बी इटन इन ब्रेकफास्ट, लंच और डिनर. सो राईट नाव आय एम डुईंग पोहा इन माय लंच. सो यामध्ये मी पोहे बनवते, याच्यात मी चाय बनवते. थिंकिंग माझ्याकडे ना मस्त साबुदाण्याचे चकले आहेत, त्यात पण 2-3 तळते मस्त. मला खूप आवडतात त्या. मी आता रिसेंटली हिरानंदानी द वॉक आहे ना तिथून एक्झिबिशन होतं तिथून घेतलंय. सो लेट्स डू दॅट. पोहे इज रेडी नाऊ. मी आता चकल्या तळणार. चहा पण रेडी आहे. लंच इज रेडी. मस्त गरम पोहे, शेंगदाणे टाकून, साबुदाण्याच्या चकल्या आणि चहा. ब्रेकफास्ट जास्तच वाटतोय हा लंचपेक्षा, बट आय लाईक इट दिस वे ऑल्सो. आणि मी एकटी, मला खूप जाम कंटाळा येतो. लेट्स बी ऑनेस्ट, मला कंटाळा येतोय म्हणून मी फटक्यात पोहे बनवून मोकळी झाली आहे. आता मी आय सी यू इन द इव्हिनिंग. मी तोपर्यंत माझ्या ऑफिसचे सगळे कामं संपेल, लंच संपेल. सी यू इन द इव्हिनिंग. हॅलो, सगळे ऑफिसची कामं झाले आहेत तर चला घरचे कामं करूया. भांडे घासायचे अँड देन स्वयंपाक करायचा. आय एम प्लॅनिंग टू मेक समथिंग इंटरेस्टिंग हाय प्रोटीन रेसिपी. सो फॉलो अलॉंग. काय गरमी वाढली यार. भांडे धुवून झाले. आता मी बनवते पनीर रोल. त्यासाठी लागणार आहे पनीर, दही आणि बाकीचे इंग्रेडियंट्स मी ते सांगते. पहिले मी पनीर मॅरिनेट करून ठेवते. आवर मॅरिनेट इज रेडी. याला मी आता थोडा वेळ ठेवून देते. तोपर्यंत बाकीचे बेसिक प्रिपरेशन करते. व्हेजीस कट करून घेते आणि बिकॉज मला रोल बनवायचा आहे सो मी पोळ्यांचं पण कणिक भिजवून घेते. हो बाई, पीठ आहे का शेवटचे बाई, उद्या दळायला जावं लागेल. नाऊ लेट्स मेक मिंट मेयो. माझी मीटिंग आहे यार 8 ते 9. एनिवेज बोलायचं नाही. सो दॅट वर्क्स. मी आता कणिक मळून घेते. अभी सब्जी कटिंग मस्त बारीक बारीक स्लाइसेस करून घेते. मी 2-3 पोळ्यांची कणिक भिजली आहे. एव्हरीथिंग इज रेडी नाव. मेयो रेडी आहे, कणिक भिजली गेली आहे, मॅरिनेशन रेडी होत आहे. नाव एव्हरीथिंग इज रेडी. पोळ्या पण मी बनव, त्यामुळे मोठी साईज आहे. या 2 पोळ्या बनवल्या आहे. हे सगळं कट व्हेजिटेबल्स आहे इथे आणि टिक्का मस्त फ्राय होतोय. व्हेरी एक्सायटेड. आय होप चांगलं लागेल कारण मेहनत भरपूर गेली आहे. असेंबल करून दाखवेल तुम्हाला.
टाइम टू टेस्ट टेस्ट टेस्ट. चांगलं जर नाही लागलं तर चांगलंच लागेल. थोडी मेहनत घेतली तर का बनवलं मी तुला टाकलं सॉसच एवढं टेस्टी झालंय ब्रो. वा ₹500 देऊन सुद्धा खाशील तू. लवकर रिॲक्शन दे तुझी पण ब्रो. लागताय काश तुम्ही लोक टेस्ट करू शकले असते. इट्स डॅम टेस्टी. सॉस काय भारी लागतोय. व्हेजीज एकदम मस्त क्रंची क्रंची. पनीर पण मस्त लागतंय. सेक्सी ब्रो. The next day. हॅलो यू ऑल. इट इज द नेक्स्ट डे अँड आय एम गेटिंग रेडी. आता जस्ट मी आंघोळ केली आहे आणि मला कामाला पण बसायचं आहे. सो आय एम युझिंग दिस सिम्पल मॉइश्चरायझर फॉर समर्स. दिस इज द बेस्ट मॉइश्चरायझर आउट देअर. आणि घरातच असल्यामुळे एकदम थोडंसं सनस्क्रीन लावूया. और सनस्क्रीन आय यूज ॲक्वालॉजिका. दिस इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट. आणि एक क्रिएटर आहे त्याने ना मार्केटमध्ये जे फेमस ब्रँड्स आहे ते सगळे सनस्क्रीन टेस्ट केले फॉर SPF फॅक्टर अँड ओनली ॲक्वालॉजिका पास. बाकीचे जेवढे त्यांनी SPF 50-60 क्लेम केले होते त्यांच्यात फक्त 25% SPF आढळलं आहे. फक्त ॲक्वालॉजिका पास झालं आहे त्या टेस्टमध्ये. आणि मला त्याचं टेक्स्चर पण खूप आवडतं. इट्स व्हेरी वॉटर लाईक. दॅट्स इट. उतनाच करेन. यार माझं लिप बाम हरवलं आहे. कुठे गेलं काय माहिती. आय कांट डू विदाउट लिप बाम. आता मी देवपूजा करणार. वर्किंग करायला बसणार. ओके. Day 2 was usual normal day where I just had breakfast, lunch and dinner. It was just like a middle class working woman's work from home day. Nothing exciting. On third day आम्ही डीमार्टला जायचं ठरवलं. घरातला खूप सारा सामान संपला होता. So we decided to go to DMart on that day. This is my mandatory Jolavit water bottle and 2 spare bags. डीमार्टला जायच्या आधी आम्ही संतोषमला थांबलो कारण मला साऊथ इंडियन खायची खूप इच्छा होती. अँड लुक ॲट दॅट डोसा. इट लुक सो टेम्पटिंग. 4-5 दिवसापासून आय वॉज क्रेविंग. साऊथ इंडियन फूड माझं फेवरेट आहे. आय जस्ट बिकम व्हेरी हॅपी द मोमेंट आय ईट साऊथ इंडियन फूड. जेव्हाही माझा मूड खराब असेल आय जस्ट गो टू ईट साऊथ इंडियन फूड. हॅव दिस काइंड ऑफ फिल्टर कॉफी अँड आय एम सॉर्टेड. माझा मूड इन्स्टंटली अपलिफ्ट होतो. नाव यू नो हाऊ टू मेक मी हॅपी. मस्त पेट पूजा झाली आहे. Adulting is at peak level when you feel happy while doing grocery shopping, I guess. Safe. Hi guys, as you can see I am in kitchen. आता वाजले 2. मला ऑलरेडी लेट झाला आहे लंच टाईमसाठी. राईट नाव क्विकली मला काहीतरी बनवायचे बिकॉज कामं पण आहे. 2 टाइम 3 टाइम खायचं थोडीच असतं वर्क फ्रॉम. मला वाटलं गोवाचा प्लॅन माझा वर्केशनचा कॅन्सल झाला आहे. बट आय विल मेक दिस वर्क फ्रॉम होम फॉर अ वीक व्हेरी इंटरेस्टिंग. बट समहाउ आय एम जस्ट ईटिंग, ड्रिंकिंग कॉफी, वर्किंग, ईटिंग, ड्रिंकिंग कॉफी. इट्स गोईंग ऑन रिपीट. थोडं बोर व्हायला लागलंय. बट पॉझिटिव्ह साईड इज दिस वीक इज 4 days वर्किंग. मला उद्या सुट्टी आहे. सो वर्क फ्रॉम होम लाईक वर्क पार्ट ऑफ माय वर्क फ्रॉम होम व्लॉग विल एंड टुडे. आज सगळे कामं संपवणार आहे. फ्रायडे, सॅटर्डे, संडे 3 days वीकेंड आहे. सो मी खूप छान प्लॅन करणार आहे. आणि बिकॉज दिस इज माय बर्थडे मंथ. एप्रिल इज माय बर्थडे मंथ. सो आय एम थिंकिंग की मी उद्या खूप छान छान इंटरेस्टिंग गोष्टी करेन. फॉर नाव आता आपण
बनवू माझा लंच. मी बनवते मूग दाल चिला. जो मी ना म्हणजे माझी आई मला मुगाचं पीठ दळवून पाठवते. त्यात फक्त मी चटणी मीठ मसाला काय टाकायचं ते टाकते. त्याला फेटून घ्यायचं आणि मग तव्यावर त्याचे चिला बनवून घ्यायचे. आय विल हॅव दॅट विथ योगर्ट अँड सम अचार जे मला माझ्या आईने दिलंय. सो लेट्स मेक इट. मी पूर्ण बनवून झाल्यानंतर डायरेक्ट खायचा पार्ट दाखवेल तुम्हाला, कारण मला खूप भूक लागली आहे. जास्त बोललं जाणार नाही. सो लेट्स मेक इट क्विकली. फटाफट खाऊ आणि परत कामाला लावू. बाय द वे, मी माझा प्रिव्हियस वीकेंडचं कसा स्पेंड केलाय त्याचा ब्लॉग मी टाकलाय. सो इफ तुम्ही अजूनपर्यंत तो ब्लॉग बघितला नाही, सो प्लीज गो अँड वॉच दॅट व्हिडिओ. इट्स व्हेरी एंटरटेनिंग व्हिडिओ. आणि त्यात मी एकदम बेस्ट पिझ्झा प्लेस इन ठाणेचं रेकमेंडेशन दिलंय. सो फॉर दॅट ॲटलिस्ट गो अँड वॉच. So you can have that Neapolitan style pizza for your next weekend or this weekend. Whispering secrets untold, carrying tales only the forest holds. Night spills the velvet dark, etching patterns, leaving its mark. Guys, my lunch is ready. मूग दाल चिलाज, दही, हे थोडं सॅलेड आहे, वटाणे आणि चवळीचं मिक्स आणि लोणचं. मस्त लागतं एकदम. क्विक आहे रेसिपी. आय थिंक जस्ट 10 मिनिट्स मध्ये मी हे सगळं बनवलं. हाय प्रोटीन, लो कार्ब्स. That is it for this video, guys. Thank you so much for watching till the end. This week was slow and rejuvenating. Finally, I have fallen into some kind of schedule and have eaten home cooked food mostly. So, feeling very disciplined. Now I am looking forward for my weekend as it's 3 days weekend. So, very excited for it. जर तुम्हाला माझे व्हिडिओ थोडेही रिलेटेबल वाटत असतील, सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यावर खाली कॉमेंट करा की तुमचा रिलेटेबल मोमेंट कोणता होता. आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ व्हेरी सून. बाय. This group and anywhere on any ladies and gentlemen.